नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एके सर तुमचं स्वागत करतो बायोकरण या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, थंबनेल तुम्ही बघितलं असेल, MSTCT एक्झाम 2025 ची तयारी करणाऱ्या बायोलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठे एक सरप्राईज आपण घेऊन आलेलो आहे. नियर अबाउट 10,000 प्लस 10,000 पेक्षा जास्त मोस्ट इम्पॉर्टंट MCQ आणि PYQ याची फ्री बॅच पण लॉन्च करतो आहे विद्यार्थी मित्रांनो युट्यूब वरती. आणि तुमच्यासाठी ही बॅच पूर्णपणे फ्री असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, खूप मोठं सरप्राईज तुमच्यासाठी असणार आहे आणि या व्हिडिओ पर्यंत शेवटपर्यंत बघा. याच व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल स्ट्रॅटेजी सुद्धा मिळणार आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया. जस्ट माझं थोडंसं इंट्रोडक्शन देतो. माझं नाव आहे एके सर आणि माझं क्वालिफिकेशन जे आहे तर ते इथे तुम्हाला दिसतं आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या जवळपास 8 वर्षापासून मी 11वी 12वी MSTCT स्टेट बोर्ड आणि नीटला शिकवतो आहे. त्यामुळे जवळपास 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि तुम्हाला कळालेच असेल, कारण पाठीमागे मी जे काही स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगितलेल्या होत्या तर त्या मोस्ट सक्सेसफुल ठरलेल्या आहेत. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी त्याबद्दल माझं थँक्यू सुद्धा केलेलं आहे आणि त्या सगळ्यांसाठी, तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टसाठी सर्वप्रथम धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशन मध्ये तुम्हाला जेवढं काही आपण घेणार आहे किंवा इथून पुढे जे काही क्वेश्चन घेणार आहे तर ते सगळे क्वेश्चन अवेलेबल असणार आहे आपल्या ऍप वरती फ्री मध्ये. त्याचे कुठलेही चार्जेस तुम्हाला नाहीये, सगळं फ्री मध्ये अवेलेबल असणार आहे. फक्त त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, प्ले स्टोर वरती जायचंय. गुगल प्ले स्टोर वरून बायोकिरण हे ऍप इन्स्टॉल करायचंय. जर तुम्ही अँड्रॉइड युजर असेल तर तुम्हाला डायरेक्टली मिळून जाईल, पण जर तुम्ही ऍपल युजर असाल, iOS जर तुमच्याकडे असेल तर मात्र तुम्हाला इथे फ्लोटिंग लाईन वरती एक मोबाईल नंबर दिसतोय किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक नंबर आहे, त्याच्यावरती मला कॉल करा. iOS वरती कसं ऍप यूज करायचं तर ते मी तुम्हाला सांगेल. वेबसाईट वरती डायरेक्टली तुम्ही बायोकिरण सर्च करू शकता, तुम्हाला बायोकिरणची वेबसाईट मिळेल, तिथे सुद्धा तुम्ही ऍक्सेस करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काहीही क्वेश्चन असेल, काहीही डाऊट असेल तर तुम्ही मला या नंबरवरती कॉल करू शकता. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे जे काही टायमिंग आहे तर तो टाइम आहे जवळपास 35 डेजचा. आता 35 डेज मध्ये आपल्याला पूर्ण MSTCT ची तयारी करायची आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि MSTCT ची तयारी करत असताना आपल्याला बघायचंय की 35 डेज आपल्याकडे आहेत आणि 35 डेज मध्ये आपल्याला PCB किंवा PCM किंवा PCMB या सब्जेक्टची तयारी करायची आहे. आता जर आपण अप्रॉक्सिमेटली जर बघितलं तर फिजिक्स आणि केमिस्ट्री मध्ये जवळपास 16 चॅप्टर 12th ला आणि मॅथ आणि बायो मध्ये अप्रॉक्सिमेटली 15 चॅप्टर आहेत. जर आपण सगळं ऍव्हरेजली जर काढलं, प्लस 11चे एक चॅप्टर जर काढले तर जवळपास 60 चॅप्टर आपल्याला करायचे आहेत. 60 चॅप्टर करायचे आपल्याला 35 डेज मध्ये. मग ऍव्हरेजली जर तुम्ही जर बघितलं तर जवळपास प्रत्येक दिवसामध्ये तुम्हाला 8 तास तरी कमीत कमी अभ्यास करावा लागणार आहे. 8 तास जर तुम्ही अभ्यासासाठी जर ठेवला तर मात्र तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग करू शकता. मग याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, मला तरी असं वाटतं तुम्ही फक्त 3 सब्जेक्टला फोकस करावं. ज्यांना कोणाला PCMB करायचंय मी नाही म्हणत नाही, पण त्यांना ऍडिशनल टाइम काढावा लागेल. आता बघा, फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी असे 3 सब्जेक्ट आहेत. आणि जर तुम्ही फिजिक्स साठी 2 तास देणार आहात डेली म्हणतोय मी, त्याच्यानंतर केमिस्ट्रीसाठी 2 तास तुम्हाला द्यायचे आहेत डेली आणि 2 तास तुम्हाला बायोलॉजीसाठी द्यायचे आहेत. तर या 2 तासामध्ये नक्की तुम्हाला काय करायचं तर बघा, 1 तासामध्ये त्यातल्या 1 तासला परत 2 पार्ट मध्ये आपण डिवाइड करू. प्रत्येकासाठी सांगतोय मी हे. तर 1 तासामध्ये हाफ अवर तुम्हाला द्यायचंय वन शॉट व्हिडिओ बघण्यासाठी. वन शॉट तुम्ही काय करा, युट्यूब वरती खूप साऱ्या टीचरचे वन शॉट व्हिडिओ अवेलेबल आहेत स्टेट बोर्डचे, ते वन शॉट व्हिडिओ बघा. त्याच्यानंतर हाफ अवर तुम्हाला काय करायचंय तर तुमचं टेक्स्टबुक जे आहे तर ते रीड करायचं, कारण सगळे क्वेश्चन टेक्स्टबुक मध्ये येणार आहे. ट्वेल्थचे जे टेक्स्टबुक आहे तर तेच तुम्हाला यूज करायचं. आणि 1 तास तुम्हाला MCQ सॉल्विंग करायचं. MCQ साठी प्रत्येक रोज, म्हणजे रोज फिजिक्स साठी 1 तास,
केमिस्ट्रीसाठी 1 तास आणि बायोलॉजीसाठी 1 तास तुम्ही कशासाठी देणार, काय देणार आहे, तर एमसीक्यू सॉल्व्हिंग साठी देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण ही स्ट्रॅटेजी फॉलो करतो, आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपल्याला काही मिस्टेक करायच्या नाहीये. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला काय करायचंय, तर तुम्हाला मिनिमम रिसोर्सेस वापरायचे आहेत. मिनिमम रिसोर्सेस, मॅक्झिमम रिव्हिजन, ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, मी काही स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी फाइंड केलेली आहे. त्या स्ट्रॅटेजीमध्ये सगळ्यात पहिलं जर तुम्हाला काही करायचं असेल, तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला करायचंय टाइम मॅनेजमेंट. ओके, सगळ्यात तुमच्यासाठी काय असलं पाहिजे, तर टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट खूप महत्वाची टर्मिनॉलॉजी आहे. टाइम मॅनेजमेंट, तुम्हाला इथे अजिबात टाइम पास करायचा नाहीये. त्याचबरोबर दुसरं तुम्हाला करायचंय, तुम्हाला कमीत कमी रिसोर्सेस यूज करायचे, यूज लिमिटेड रिसोर्सेस. त्याचबरोबर तुम्हाला कुठलाही बॅकलॉग ठेवायचा नाहीये. आजचा अभ्यास उद्या करू असं ठरवायचं नाही, कारण बॅकलॉग इज युअर एनिमी. बॅकलॉग जे आहे तर ते तुमचा रिझल्ट तुमच्याकडून काढून घेऊ शकतात. त्याचनंतर तुम्हाला डेली तुमची टास्क लिस्ट तुम्हाला करायची आहे. स्वतःसाठी काहीतरी टास्क द्यायचा आहे. जर तुम्ही स्वतःसाठी टास्क जर दिलं, तर तुमचा असं ठरवा की माझा एवढा अभ्यास होईपर्यंत मी जेवणच करणार नाही, किंवा मी एवढा अभ्यास होईपर्यंत मी मोबाईलच बघणार नाही, जेणेकरून तुमचा अभ्यास प्रॉपर होईल. त्याचनंतर तुम्हाला तुमच्या प्रिपरेशन बद्दल तुम्हाला सिरियस राहायचंय. ओके, असं नाही की बाबा आजचा अभ्यास करू, उद्या बघू करू, असं जर तुम्ही म्हटलं तर तुमचं प्रिपरेशन होणार नाही. त्याचबरोबर तुमचं रुटीन जे आहे तर ते फिक्स ठेवा. त्याच्यामध्ये रोज रोज चेंज करू नका. ओके, खूप कमी दिवस आहे आपल्याकडे, फक्त 35 डेज आहेत पीसीबी स्टुडंटसाठी. ओके, त्याचबरोबर जर तुम्ही जर म्हटलं तर या सिरीज मध्ये मी तुम्हाला काय करणार आहे, तर जवळपास बायोलॉजीची जर पूर्ण तयारी, बायोलॉजीची पूर्ण तयारी मी तुमच्याकडून तयार करून घेणार आहे. त्याच्यामुळे बायोलॉजीचं जर टेन्शन मिटलं, बायोलॉजीसाठी मी तर सजेस्ट करेल फक्त टेक्स्टबुक वापरा, कुठल्याही नोट्स वापरू नका. एमसीक्यू जिथून मिळेल तिथून सॉल्व्ह करा. एमसीक्यू बद्दल काही नाही, पीवायक्यू बद्दल काही नाही, कुठूनही सॉल्व्ह करा. फक्त त्याचे आन्सर व्यवस्थित आहे का नाही ते एकदा चेक करा. ओके, आणि जर तुम्ही कुठलेही सॉल्व्ह केले नाही, माझ्यासोबत जर तयारी करत असाल तर फ्री मध्ये जवळपास 10,000 क्वेश्चन आपण सॉल्व्ह करून घेणार आहे. 10,000 पेक्षाही जास्त घेणार आहे. त्याची तयारीच मी तशी तयार करून ठेवली आहे. आणि त्यासाठी रोज आपला टायमिंग असणार आहे ऑनलाईनचा. युट्यूब वरती टाइम आपला असणार आहे संध्याकाळी संध्याकाळी रोज रोज संध्याकाळी 7 वाजता. ओके, 7 PM ला आपण रोज संध्याकाळी बायोकिरण या युट्यूब चॅनलवरती भेटणार आहे, आणि तिथे आपण एमसीक्यू सॉल्व्ह करून घेणार आहे. प्रत्येकाची स्ट्रॅटेजी, प्रत्येक ऑप्शन का बरोबर आहे, का चुकीचा आहे, कुठलं आन्सर असायला पाहिजे, आपण कसं लॉजिक लावू शकतो, त्याची स्ट्रॅटेजी काय आहे सॉल्व्ह करण्याची, हे सगळं तुम्हाला मी सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि त्यामुळे बायोलॉजीचं तर टेन्शन तुमचं मिटणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, हे सेशन पूर्णपणे मराठीत असणार आहे. ओके, मराठीतून मी क्वेश्चन जे आहे तर ते तुम्हाला कसे सॉल्व्ह करायचे सांगणार आहे. क्वेश्चन तर इंग्लिशमध्ये असणार आहे, क्वेश्चन मराठीत असणार नाही, क्वेश्चन इंग्लिशमध्ये असणार आहे, मात्र त्याचं पूर्णपणे एक्सप्लेनेशन जे आहे तर ते मराठीतून देणार आहे. त्याच्यामुळे आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी त्याचा पूर्णपणे फायदा होईल. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या मित्रांपर्यंत पोहोचवा, कारण आपण फ्री बॅच घेतोय. मला तुमच्याकडून काहीही नकोय, फक्त एक गोष्ट पाहिजे, ते म्हणजे चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला ऍप डाउनलोड करा, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं स्टडी मटेरियल मिळणार आहे, तेही अगदी फ्री. त्यासाठी कुठलेही चार्जेस आपण घेणार नाहीये. फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला हे सगळं अवेलेबल असणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा. भेटूया नेक्स्ट, म्हणजे उद्यापासून आपल्या सिरीज चालू होणार आहे. ओके, उद्यापासून म्हणजे मंडे पासून. ओके, 3 मार्च 2025 पासून आपण रोज संध्याकाळी 7 वाजता ऑनलाईन भेटणार आहे 1 ते 1.5 तासांसाठी. आणि त्यामुळे आपण सगळे क्वेश्चन, जवळपास 10,000 प्लस क्वेश्चन घेणार आहे तुमच्या पूर्ण 11th आणि 12th जेवढा एमएसटी सीईटी साठी सिलेबस आहे तर त्या सगळ्या सिलेबससाठी. त्याच्यामुळे चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ मित्रांपर्यंत पोहोचवा, आणि जर तुमचे काही डाऊट असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, म्हणजे उद्या ठीक संध्याकाळी 7 वाजता. तोपर्यंत बाय बाय, हॅपी लर्निंग, टेक केअर.